मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव. सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेल्या मावळ तालुक्यामध्ये आदिवासी कुटुंबाकडनं ही जंगलातली मोहोर भाजी आहे. या मोहोर भाजीला यांच्या भाषेमध्ये काय म्हणतात? गाबोली. तर सकाळी हे आदिवासी कुटुंबातील व्यक्ती डोंगरावर जातात आणि डोंगरावर जाऊन ही भाजी गोळा करतात. गोळा केल्यानंतर ही भाजी व्यवस्थित पानं आणि ही मोहोर भाजी व्यवस्थित करून बाजारात नेत असतात. तर या ठिकाणी आमच्या मावळ तालुक्यामध्ये अनेक आदिवासी कुटुंब आहेत आणि हे आदिवासी कुटुंब ही मोहोर भाजी मोठ्या कष्टाने चिखलामध्ये, वाऱ्यामध्ये, पावसामध्ये, गवतामध्ये जातात आणि ही भाजी गोळा करतात. इतकी मेहनत असते. तर या ठिकाणी काय नाव तुमचं? नाव काय आहे? नाव भीमाबाई. बर, तुम्ही किती वाजता जाता डोंगरामध्ये ही भाजी? 8 वाजता. बर, ही भाजी गोळा करताना काय त्रास असतो तुम्हाला? म्हणजे नाही कशा? त्रास असतो, काट्यांवर असते, असे झालकटीत असते, काढाला तोडाला चोकलाला घेऊन येताव ना, काढताव निवडताव. बर, आणि ह्या भाजीचा जो किती महिने हे तुम्ही भाजी विकताय? महिन्याभर. बर, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मावळ तालुक्यामध्ये वास्तव्यास आहात. कुठं राहता तुम्ही? खोपोली केलवली गाव. म्हणजे तुम्ही नावंडेवाडी. बर, खोपोलीवरनं तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. बरं, आता हे भाजी गोळा केल्यानंतर विकण्यासाठी कुठं नेता? दिव्याला जातो. दिव्याला. बरं, कशी किलो विकता का काय? वाट्यावर विकताव. 50ला 3 वाटे 4 वाटे असे देतात. बरं, काय नाव तुमचं आणि काय सांगाल? हे तुम्ही भाजी नीट करताना आम्ही पाहिलं की झाडाखाली बसून तुम्ही ही भाजी नीट करताय. फार मेहनत आहे. हाताला काटे मोडतात, काटे घुसतात. काय नाव तुमचं? भुराबाई. बर, तर या ठिकाणी तुमचं नाव काय आणि काय ह्या भाजी खाल्ल्यानंतर काय आयुर्वेदिक आहे, काय आहे, काय सांगतात? म्हणजे ती भाजी शरीराला चांगली असते. हो, जंगलातली भाजी आहे ती शरीराला चांगली, म्हणजे कुठं काय होईत नाही हो असा. बरं, ही भाजी बनवण्याची पद्धत कशी आहे? अशी थोडी उकळायची ना, मग काढायची, पाणी टाकायचं, येलून ना, मग तेल कांद्यावर टाकायची, त्याच्यात वाटण बिटन सगळं टाकायचं. बरं, आता ह्या जी आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये ज्या रानभाज्या आहेत, ही तुमची मोहोर भाजी, गाबोली म्हणतात, त्याबरोबर चिचारडी आहेत, अशा कोणत्या कोणत्या भाज्या असतात? दुसऱ्या नाही जायत घेऊन, ती कंटुली अशी एवढीच, तेवढीच, दुसरा काय नाही. बरं, काय नाव तुझं? नागेश. बरं, नागेश, काय ही भाजी गोळा करताना काय त्रास होतो? काय आज झाले मी. तर मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंब वास्तव्याला आहेत आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आता सध्या ही जी मोहोर भाजी आहे ही काट्यामध्ये असते, करवंदाच्या जाळीमध्ये असते, तोरणाच्या जाळीमध्ये असलेली ही जी वेल भाजी आहे, यामधला मोहोर हा बाजूला काढला जातो आणि बाजूला काढून विक्रीसाठी शहराकडे नेला जातो. या मोहोर भाजी ही खाण्यासाठी आयुर्वेदिक असते आणि ह्या आदिवासी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मोहोर भाजी ही एक वरदान ठरत आहे. तर जर आपण शहरी भागात असाल आणि ही जर भाजी दिसली तर ही खाण्यासाठी याच सीझनमध्ये भेटत असते. तर ही भाजी भेटली तर अवश्य एकदा खा, कारण कोरोनाच्या काळामध्ये हेच आमचे आदिवासी बांधव यांना काय, तुम्हाला कोरोना झाला होता का? काय नाही झालता. लोक सगळी जंगलची वस्तू खातात, आमच्या लोकांना काय नाही त्रास. म्हणजे जंगलच्या आयुर्वेदिक जडीबुटी खाणारे हे जे आदिवासी बांधव आहेत यांना कोरोना यांच्या जवळ पण गेला नाही, आजार पण नाही, काय नाही. अशी लोक आमची लय खूप फिरतात ना, इकडे तिकडे जातात, जंगलची वस्तू खातात, काय त्रास नाही होईल. जंगलच्या वस्तूपेक्षा यांचा असणारा आत्मविश्वासच इतका दांडगा असतो की हे जन्मताच ठरवतात की आम्हाला काही होणारच नाही. त्यामुळं डॉक्टरकडे कधी जाता का? नाही जाईल तुम्ही? आम्ही सुया पण नाही घेत. जर काय दुखला खुपला तर एक इंजेक्शन मारायचं बस. म्हणजे इतका दांडगा अनुभव आहे. ही मोहोर भाजी आहे मावळ तालुक्यातलं जे वडेश्वर आणि फळणे गावच्या हद्दीमध्ये असलेला हा जो डोंगर आहे, या डोंगरामधनं त्यांनी मोहोर भाजी आणलेली आहे आणि या मोहोर भाजी खाल्ल्यानंतर खरंच माणसाचं आरोग्य तंदुरुस्त होतं आणि झाड पाल्यामध्ये जी ताकद असते ती केमिकल
जे केमिकलयुक्त आपण जे पदार्थ खातो त्यामध्ये नाही आहे. तर अवश्य एकदा मोहोर भाजी खाऊन पहा, तुमचं आरोग्य तंदुरुस्त राहील. मावळ 24 तास प्रतिनिधी